हवेली तालुक्यातील टिळेकरवाडी हे गाव गाव तसं चांगलं, पण आता भ्रष्टाचाराच्या कागदात टांगलं असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. टिळेकरवाडी म्हटलं की हवेली तालुक्यातील एकमुखाने निर्णय होणारं गाव. गेले काही दिवसापासून या गावामध्ये भ्रष्टाचाराचा मोठा आरोप होतोय आणि हा आरोप जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच कलेक्टर कार्यालयातील काही याशी निगडीत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या टेबलापर्यंत गेला. या सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केल्या कारणाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत सुद्धा याची धागेदोरे गेले. हे सगळं सांगताना या भ्रष्टाचाराच्यासाठी लढणारा व्यक्ती काय म्हणतोय ते तुम्हीच पाहना. नमस्कार, मी अतुल राजेंद्र टिळेकर, राहणार टिळेकरवाडी. याच्या आधी आपण साधारण 3 वेळा आपण आवाज लोकशाहीचा या चॅनलच्या माध्यमातून ग्रामपंचायत टिळेकरवाडीच्या कारभाराविषयी आपण बोललेलो आहे. परंतु आता एक नवीन प्रकरण असं समोर आलंय की त्याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या काळात पहिल्या एपिसोडमध्ये पाहिलं की आपल्या गावची गटार प्रत्यक्षात नाही. दुसऱ्या एपिसोडमध्ये पाहिलं की तिथे कॅनलवर अतिक्रमण आहे. आणि तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा एकदा ग्रामपंचायत टिळेकरवाडीचा कारभार एकदा आपण मांडण्याचा प्रयत्न केला. आता चौथ्यांदा मी परत येतोय. त्याचं कारणच असं आहे की सदर या प्रकरणासाठी विस्तार अधिकारी, सन्माननीय विस्तार अधिकारी, BDO साहेब म्हणजेच त्यांना गट विकास अधिकारी आपण म्हणतो, आणि CO साहेब म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातले पदाधिकारी म्हणजे त्याच्यामध्ये कोण असतील, तहसीलदार असतील किंवा तत्सम इतर अधिकारी असतील किंवा खुद्द जिल्हाधिकारी साहेब सुद्धा असतील, या सर्व अधिकाऱ्यांपर्यंत आपण सगळा पत्रव्यवहार केला की सदर या टिळेकरवाडी ग्रामपंचायतमध्ये काय चाललंय याचा आपण सतत पाठपुरावा केला. त्या पाठपुरावा करत असताना आपल्याला त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर भेटलं नाही. मग उत्तर भेटायला दिरंगाई ही जर शासकीय यंत्रणा करत असेल तर मग असा प्रश्न निर्माण होतो की हे जे भ्रष्टाचार आपण, जो कथित भ्रष्टाचार आपण मांडलेला आहे किंवा मी मांडत आलोय, गेले 2-3 वर्षापासून मांडत आलोय, त्याला आपल्याला कुठे दाद भेटत नव्हती. आता आवाज लोकशाहीच्या या चॅनलच्या माध्यमातून दाद भेटत आहे. तर मग जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही आपल्याला कुठलंही उत्तर भेटत नाही. मग जिल्हाधिकारी कार्यालयाचे माझं प्राथमिक मत असं आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाला एवढे अधिकार आहेत की ती जिल्हा परिषद असू द्यात किंवा पंचायत समिती असू द्यात, त्यांचे कान पकडून ते कागदपत्र घेऊन ह्या प्रकरणाची शहानिशा करायचं अधिकार त्यांच्याकडे आहेत. मग हे का होत नाही? मग काही सरकारी अधिकारी जे असतील, मग असा एक रोष निर्माण होतो की हे कुठंतरी ह्या भ्रष्टाचाराच्या मुळाशी काय जोडले गेलेत का, असा प्रश्न पडतो. कारण 2 वर्षापासून 3 वर्षापासून मी गावाचा रोष घेऊन मी हे प्रकरण समोर जनतेसमोर मांडत आहे. मग मी चुकीचं आहे का? मग तसेच हे अधिकारी पण चुकीचे आहेत का की ते जनतेपुढे मांडत नाही किंवा मी तक्रारदार आहे त्यांना उत्तर देण्याला त्यांना का अपयश येत आहे? का त्यांच्या खाली जे काम करणारे अधिकारी आहेत ते त्यांना उत्तर देत नाहीत? दिरंगाई का करतात? का कुठल्या प्रतिनिधींचं, इतर लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर कुठले शासकीय अधिकारी असतील यांचं ऐकून ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतायत का? मग ह्याच्याही पुढे जाऊन कलेक्टर ऑफिस पण आता अक्षम झालेलं आहे या प्रकरणाला उत्तर देण्याकरता. तर आपण हे सदर प्रकरण माननीय मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री ताई आणि एकनाथ शिंदे साहेब या तिघांनाही आपण पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनीही माननीय प्रधान सचिव साहेब फुलकुंडवार साहेब आहेत, त्यांच्याकडे आदेश दिलेले आहेत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व त्याचे उत्तर द्यावे. त्यांनी सुद्धा आदेश त्यांच्या मार्फत खाली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून अजूनही त्या पत्राला सुद्धा, म्हणजे मला एक म्हणायचे, महाराष्ट्र शासनाच्या किंवा महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांच्या विनंतीला मान सुद्धा देण्याचं काम जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडून केलं जात नाही. ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलंच नाही. मग ह्या प्रकरणाची शहानिशा करायची असेल तर ह्या सदर सर्व अधिकाऱ्यांनी ह्या प्रकरणाला उत्तर देऊन हे प्रकरण क्लोज करावं, सुनावणी लावावी. सुनावणी लावायला सुद्धा त्यांच्याकडे अशी अडचण आहे की त्यांच्याकडून खालच्या कार्यालयाकडून अहवाल सुद्धा मिळत नाहीत. इतकी मोठी शोकांतिका आहे. आणि एका अधिकाऱ्यांना मी असं सहज फोन केला तर ते म्हणतात मी खूप रात्रंदिवस काम करतो,
माझ्यासारखा कोण कामच करत नाही, आत्ता नाव घेणार नाही, योग्य वेळी नाव आणि पुराव्यासहित दाखवतो मी. पण मग तुम्ही जर रात्रंदिवस जर जनतेसाठी काम करत असताल तर मग हे प्रकरण कसं तुमच्याकडून मागे राहिलं? हा पण एक संशोधनाचा विषय बनलेला आहे. मग हे प्रकरण, अशी जर प्रकरण मागं राहत असतील आणि फक्त टिळेकरवाडीचंच प्रकरण का मागं राहतं? बाकी तुम्हाला पुरंदर तालुक्याचे असतील किंवा जमिनीच्या ह्याच्यासाठी तुम्हाला तिथं वेळ आहे, किंवा अगदी आत्ता इथं 2-3 ग्रामपंचायतींमध्ये पाहतोय मी, बाकी गोष्टींना वेळ आहे. आणि टिळेकरवाडीचं साधं एक छोटंसं प्रकरण आहे, त्यासाठी वेळ नाही हे निकाली काढायला. हा मोठा संशोधनाचा विषय. त्याच्यानंतर मी 4 दिवसानंतर ग्रामपंचायत टिळेकरवाडीचं पत्र आहे, मी तुम्हाला आता आवर्जून का दाखवतोय की आता हे पहिल्याच प्रकरणाचे आपल्याला उत्तर भेटलं नाही, तर हे दुसरं प्रकरण असं आहे की सदस्य ठेकेदार आहे का ह्याची माहिती अधिकारात आपण माहिती मागवली, तर त्याच्यामध्ये आपल्याला दाखवतो तुम्हाला सदस्य ठेकेदार असल्याचा पुरावा. हे कोणी दिला आपल्याला? ग्रामपंचायत टिळेकरवाडीने दिला. मग सदस्य ठेकेदार असलेला ह्याची जर आपण अपील केली तर ते सदस्यपद जाणार का? पहिलंच प्रकरण अजून पूर्ण नाही, तर हे दुसरं प्रकरण होईल का? मग माहितीच्या अधिकारात माहिती काढून मला फायदा होणार आहे का? ह्याचा विचार ग्रामपंचायत, याचा विचार जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हाधिकारी साहेब यांनी करावा, अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. ह्याच या बस